तुम्हाला जर कमी वेळेत झटपट मटण बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. बॅचलर लोकांसाठी तर भांड्यांचा पसारा न पडता एकाच भांड्यात ही बिर्याणी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते. तर मटण बिर्याणी करण्यासाठी कुकरमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घेऊ. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 तमालपत्राची पानं, चक्री फूल, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि अर्धा चमचा जिरं घालू आणि खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ. तेल जर जास्त गरम असलं तर खडे मसाले करपतात, त्यामुळे हलकंसंच तेल गरम असताना खडे मसाले घालायचे. खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला मी सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालू. अर्ध्या मी हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. तुम्हाला जशी बिर्याणी तिखट हवी आहे त्यानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता. त्याचबरोबर 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ. आलं लसूणचा कच्चा वास जाईतोपर्यंत आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची, म्हणजे बिर्याणीला आलं लसूणचा उग्र वास लागत नाही. तर आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा थोडा मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ. मटणासोबत टोमॅटोसुद्धा परतला जातो, त्यामुळे अगदी थोडासा मऊसर होईतोपर्यंत परतून घ्यायचा. तर टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत थोडा मऊसर होईतोपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घालू. 1 चमचा लाल तिखट घालू. इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता. 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालू. 1 चमचा धना पावडर घालू. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी जास्त आंबट नसलेलं दही घालू. दही जास्त आंबट घेऊ नका. दही घातल्यामुळे मटण चांगलं मऊ असं शिजतं आणि बिर्याणीसुद्धा मस्त चवीला लागते. आता हे मसाले आणि दही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. बारीक गॅस करून दही आणि मसाले चांगले परतून घ्यायचे, म्हणजे दही फाटत नाही. मसाले मी चांगले बघू शकताय परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाव किलो मटण घालू स्वच्छ धुतलेलं. मटण चांगलं आता मसाल्यांसोबत परतून घेऊ. एक 5 मिनटं मसाल्यांसोबत मटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे मटणसुद्धा मसाल्यांसोबत परतलं जातं. मटण चांगलं मी तेल सुटेपर्यंत मस्त असं मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून 80% मटण शिजवून घेऊ. पूर्ण मटण शिजवायचं नाही, कारण भातासोबतसुद्धा अजून शिजलं जातं. अर्ध्या वाटीला थोडं जास्त पाणी घातलेलं आहे मटण शिजण्यापुरतं. मटणालासुद्धा त्याचं असं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालू नका. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि मीडियम गॅस करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे मटण थोडंसं शिजतं, जास्त मऊसर असं शिजत नाही. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि 80% मटण शिजवून घेतलेलं आहे. अगदी मऊ असं शिजवायचं नाही. हाताने जर चेक केलं तर पटकन मटण तुटलं नाही पाहिजे. आता यामध्ये आपण जेवढं बिर्याणीला पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालू. तर इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 4 वाटी पाणी घातलेलं आहे. थंडच पाणी वापरलेलं आहे, तुम्ही गरम पाणी घालू शकता. जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे, कारण तांदूळ मी भिजवलेला नाही. तर मटणामध्ये पाणी घातल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण तांदूळ घालू. तर इथं मी 2 वाटी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे. वजनी मोजाल तर पाव किलो मटणासाठी पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत. जेवढं मटण आहे तेवढेच तांदूळ घ्या, म्हणजे बिर्याणीमध्ये मटणाची चव मस्त अशी उतरते. आता 2 ते 3 वेळा पाण्याने तांदूळ हे स्वच्छ आपण धुवून घेऊ. धुवून घेतल्यानंतर पाणी पूर्ण निथळून उकळीमध्ये हा तांदूळ घालायचा आहे. उकळीमध्ये तांदूळ घातल्यानंतर वरून मी 1 ते 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आता अगदी अलगद हाताने मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ फक्त. बऱ्याच वेळा कुकरच्या शिट्ट्या लवकर होत नाही, तर 7 ते 8 मिनटं फक्त मीडियम गॅसवरती कुकर ठेवा. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त चमचमीत अशी
एकाच भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये बघू शकताय भांड्यांचा पसारा न करता झटपट मटण बिर्याणी तयार झालेली आहे. चमच्याने अगदी अलगद हाताने मिक्स करून घेऊ. मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही मटण बिर्याणी तयार होते आणि मटणसुद्धा मस्त मऊ असं शिजलेलं आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. या पद्धतीने बिर्याणी केल्यामुळं भातामध्ये मटणाची चव मस्त अशी उतरते आणि अशी गरम गरम खायला तर एक नंबर अशी लागते ही मटण बिर्याणी. बॅचलर्ससाठी तर एकदम झटपट अशी ही मटण बिर्याणीची रेसिपी आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.